नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. H2 टाईप बिल्डिंग हिलसाईड IIT पवई इथे राहणाऱ्या संगीता अभय पाटील या वहिनींना भेटणार आहोत. आणि आता यांच्या घरात गेल्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की या मौलीनं या वहिनींनी स्वतःमध्ये कुठला बदल केला पाहिजे असं संपूर्ण कुटुंबाला वाटतं. वहिनी मनमिळाऊ आहेतच, त्या सगळ्याच घरांमध्ये असतात, पण तरीसुद्धा ना कधी मुलांना, कधी आईबाबांना, कधी सासू सासऱ्यांना, कधी नणंद भाऊजाईला त्या माऊलीनं त्या वहिनींनी एक बदल करावा असं वाटत असतं. पाटील कुटुंबाला भेटूया आणि त्यांना बोलतं करूया. चला भेटूया लगेचच. नमस्कार. 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 घ्या उखाणा. नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा. बर. अभयरावांच्या संसारी तुम्हा सगळ्यांच्या हव्यात शुभेच्छा. अरे वा. कोणी लिहिला हा उखाणा? आम्ही तयार केला सगळ्यांनी मिळून. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी ओळख करून द्या. माझे मिस्टर नमस्कार. अभय पाटील, मुलगा साहिल पाटील, हा छोटा मुलगा अथर्व पाटील, माझ्या सासूबाई, नमस्कार. आई, नमस्कार. माझी नांडण, नमस्कार. जाऊ, बर. ह्या काकी, नमस्कार. चुलत सासूबाई, दीर, नमस्कार. विदुला, ते भाऊ, नंडेचे नमस्कार. मिस्टर, माझे वडील, नमस्कार. हा रोहित नंदेचा मुलगा, बरोबर. ही माझ्या भावाची होणारी बायको. अरे वा. आणि हे माझे सगळे बिल्डिंग मधले परिवार. आणि हा छोटा आमचा वेदांत. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? भांडुपला जंगल मंगल रोड. आणि शाळा तिथेच? शाळा 7वी पर्यंत तिथे, नंतर पुढे डोंबोली टिळक नगर विद्या मंदिर. तोपर्यंत भांडूपमध्ये राहिला हा होता? भांडुप करायला. घरी कोण कोण? आई वडील आणि काका काकू सगळे एकत्र परिवार होता आमचा. आई बाबा काय करायचे? माझी आई शिक्षिका आणि वडील लॉकिंग कंपनीत. तुमचं घरी? मी इथे पवईतलेच. पवईत कुठे? पवईत IIT मध्ये. IIT मध्ये. हा IIT मध्ये. माझे वडील होते IITत कामाला, त्यामुळे माझं बालपण शिक्षण सगळं पवईतच झालं. मग कसं काय, म्हणजे जमलं कसं तुमचं? मी पेशंट डॉक्टर आहे. मग तुम्ही काय पेशंट? नाही, पेशंट आले होते माझ्याकडे. अच्छा, आले होते. तर ते मला विचारलं की तुम्ही लग्न करणार, उत्सुक आहात का? म्हणून. कोणी विचारलं? पेशंटनी. एका पेशंटने हा. विचारलं. बरं, मग म्हटलं ठीक आहे बघू. कोणाला? पेशंटला म्हटलं. अच्छा, म्हणजे पेशंटला तपासलं आधी? नाही, ते रेग्युलर फॅमिली पेशंट आहे. अच्छा अच्छा, म्हणजे ओळखीचे होते. एकदम ओळखीचे. मग बघू म्हटल्यावरती काय झालं? त्यांनी फोटो दिला माझ्याकडे, पाठवला. मग तो बघितला? फोटो घरातल्या दाखवला. तुम्ही नाही बघितला? बघणार ना, साहजिकच आहे. बघितला. घरच्यांना दाखवायच्या आधी स्वतः बघितला आणि स्वतः पेशंट झाले. मस्त. काय हो, असंच झालं ना? आता सांगतायत म्हणजे तसंच झालंय. बरं, मग नंतर तुम्हाला कधी कळलं? माझ्या वडिलांनी सांगितलं की असं असं आहे. ऍक्च्युली वडील बघून आले. तर कसं आहे, म्हणजे करायचं पुढे काय करायचं असं. मग म्हटलं ठीक आहे बघूया. मग आम्ही बघण्याचा कार्यक्रम केला. बघण्याचा कार्यक्रम पेशंटच्या घरी. जे पेशंट गेले होते ना यांच्याकडे, त्यांच्या घरी गेला. त्यांच्या घरी? त्यांनीच अचानक सांगितलं ते आलेत आपल्या घरी, आमच्याकडे बघायला या म्हणून. मग तुम्ही गेले? हा. मग मी आई वडिलांना फोन केला की या बाबा, आलेत बघायला. मग काय हो झालं वहिनी? काय नाही, मीच डायरेक्ट बोललो त्यांना, मला तू पसंत आहे, चल बोल. असं बोलले? काय झालं तुम्ही सांगा. सांगितलं यांनी जे झालं ते. काय झालं ते सांगितलं? तुम्हाला पसंत आहेस. तुम्हाला काही विचारलं नाही? नाही, असं ऍज सच असं विचारलं नाही. नाही ना? प्रश्न उत्तर. बरं, आता तरी सांगा काय म्हणणं आहे तुमचं? आज 17 वर्ष झाली लग्नाला. किती? 17 वर्ष. मला कालच झाल्यासारखं वाटलं. 17 वर्षापूर्वी हे सगळं लग्न झालं, पण मग नंतर तुम्ही लगेच होकार दिला? हो हो, असं काय. हा, पण तुम्हाला असं दोघांनाच बोलायला वगैरे वेळ दिला होता तेव्हा? दिला होता. हा, दिला होता. दिला होता. तेव्हा तुम्ही काय बोलला होता?
असं काय बोलले नव्हते. काही नाही. हा, आणि बघितलं तुम्ही फक्त. मी काय नाही बघितलं, काय करते जॉब कसा काय, ठीक आहे, ओके. झालं. हा म्हणजे जॉबचं असंच विचारलं की बाबा जॉबचं काय आहे, कसं आहे, आणि बस एवढंच. आणि मग घरच्यांना कळलं की लग्नाचं दोघांकडनं होकार आहे. हा म्हणजे यांच्या घरून म्हणजे माझे सासरे आता आज ते आले नाहीयेत, त्यांची तब्येत बरी नाही म्हणून, पण त्यांनी पहिला फोन केला पप्पांना की आम्हाला पसंत आहे स्थळ म्हणून. बरोबर. आणि मग आणि मग पप्पांनी मला विचारलं काय, म्हटलं हो. 17 वर्षापूर्वी पण एवढ्या लाजल्या नसतील, एवढ्या आत्ता लाजल्यात. आणि मग पहिल्यांदा दोघेच कुठे भेटला तो, घरच्यांना न सांगता? बऱ्याच ठिकाणी. असं नाही, घरच्यांना न सांगता असं नाही झालंय. ते बऱ्याच ठिकाणी म्हणताय, तुम्ही काय मग म्हणताय? यांनी घरी सांगितलं नसेल, मी घरी सांगून यायचे. काय हो, खरं काय? हा ही सांगून येत असेल. पण कुठे पहिलं ठिकाण कुठे होतं दोघे? आम्ही टिटवाळ्याला गेलो गणपतीला. हो का? मग तुम्ही इथून पवईवरून गेला होता हो. टिटवाळ्याला, एकट्या गेला होता? हो. काय त्यावेळेला काय वाटलं होतं, म्हणजे ह्यांच्याकडे बघून, म्हणजे का होकार दिला तुम्ही त्यांना? आवडले. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणार नाही. आवडले. 17 वर्षानंतर काय म्हणणं असणार? तुमच्यामध्ये आवाज कोणाचा खरंच मोठा आहे किंवा रागावणं कोणाचं जास्त आहे? ऑफकोर्स माझं. ऍक्सेप्ट करतात. ब्लड प्रेशर चेक केलंय तुमचं? ब्लड प्रेशर माझं हा, आहे. याचं, ते कमी माझं. पण तुम्ही काय इतकं चिडचिड करता हो डॉक्टर? नाही ते स्वभाव कोण आहे, दुसरं काय नाही. जेनेटिक आहे, बघा बघा. जेनेटिक बघा, ते भाऊ आहेत हा, त्यांचे छोटे भाऊ आहेत. ते भाऊ का? हो. जरा माईक द्या भावाकडे. तुम्ही पटकन म्हणाला जेनेटिक आहे. हो, कारण वडिलांपासून सगळेच रागीट आहेत आमचे, काका म्हणा सगळेच. हे जास्त आहे. फक्त आमचे मोठे काका शांत आहेत, बाकी सगळे रागीट आहेत. जितके भाऊ चुलत भाऊ सगळे. नाही, पण त्याचं म्हणणं असं आहे की जेवढे रागीट आहेत तेवढेच प्रेमळ आहेत. हो हो. नाही नाही, हे तर स्वतःच घालू नका आता. नाही नाही, मी सांगते, मी This is सांगते, मी perfect सांगते. पण ते कुठे बोलले? जेवढे रागीट आहेत ना तेवढे सगळे फार प्रेमळ आहेत, सगळं कुटुंब. सर पण आम्ही आता बदलायला सुरुवात केली आहे. हो ना? जीन्स बदलायला सुरुवात केली आहे. जेव्हा त्या बायका आल्या ना आता आम्ही बायका आल्या ना बदलतो. आता, बायकांनी बदललं. बरं मला सांगा, आता 17 वर्षाचा हा संसार आहे, आनंदात आहे, सुखात आहे, मस्त आहे. आता एक पहिलं आव्हान आहे तुमच्यासाठी. दोघांपैकी कोण पहिलं आव्हान स्वीकारणार? ऑफकोर्स. या. बापरे. एक गाणं कुठलंही निवडा. आता हे गाणं मराठी गाणं आहे. चष्मा आहे ना, जवळून बघू देत. बघितलं? हा. हं. या गोदांड्यावरना बोलतय नवरा कुणाचा येतोय, या गोदांड्यावरना बोलतय नवरा कुणाचा येतोय. त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्यांनी नेसाल्या गो नेसाल्या पैठणी साड्या, त्यांच्या डोई मंदी एक मिनिट. गोवे. लिहिलेलं ते गाणं नाहीये. अभिनंदन, बरोबर आहे. हे 500 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. आता पुढचं गाणं वहिनी वाजवणार आहेत, बघूया काय होणार. घ्या. मला प्रॅक्टिस नाही. नाही, त्यांचा काय ऑर्केस्ट्रा आहे. मराठी गाणं, हिंदी गाणं आहे, हिंदी. बरं. यारी हे इमान मेरा. हा हा, बरोबर आलाय, बरोबर. परत एकदा. कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में, एक चांद सा चिकड़ा रहता है. टाळ्या अशा वाजवत होत्या की हे गाणं नाही तर खिडकीची आरती चाललेली आहे. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. आणि आता तिसरं गाणं जर बरोबर ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस, कारण 2 गाणी ओळखलेली आहेत. कोण वाजवणार? तुम्ही. तुम्ही अगदी सराईतपणे बासरी हातात घ्या. हे तुमच्यासाठी. हा. हा, मराठी बोलू नका. 1 2 3 4. माझी बघतोय रिक्षावाला, माझी बघतोय रिक्षावाला. हा, परत.
आता 1 मिनिट, तुम्ही फक्त गाणं म्हणा आणि तुम्ही एकट्या वाजवा. मी बाजू 1 2 3 4. रात्रभर रिक्षावाला ड्रायव्हिंग करत होता, वहिनी त्याला थोपटत होते. हे काय, नाही हे कसं काय? अभिनंदन, हे 1000 रुपयाचं बक्षीस. गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून वहिनी तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. आता तुमच्या बद्दल बोलायला कोण येत आहे बघूया. यामधल्या 2 चिठ्ठ्या तुम्हीच काढा, द्या मला. आरती अंकुश तांबिटकर, अपर्णा गणेश पाटील. नमस्कार. नमस्कार. कुठे राहता? इथेच आहे मध्ये. तुमची ओळख किती वर्षापूर्वी? आम्ही इथे राहायला आलो या आल्या बाजू. आधी कोण आलं? आम्ही होतो. मग तुमचं बोलणं व्हायचं का तेव्हा? हो, हो. तुम्ही इथे राहत होता दिवसातून तेव्हा? एक वेळा अच्छा. संध्याकाळी जेव्हा ती काय यायचं डॉक्टरची गोळी आहे का दिवसात? म्हणजे संध्याकाळी आमचं कामावरून येणार तेव्हा. बरोबर. वेळा. पण मग बोलायचं हो. एकमेकांशी. कधी समजा एकमेकाला काय मदत लागली हो, तर नक्कीच करायचा. एखादा चांगला पदार्थ केला की दरवाजा लॉक करून घ्यायचा. नाही, नाही. अरे होय म्हणताय? नाही कधीच नाही. हो का म्हणाला? चांगला पदार्थ केला की दरवाजा बंद. चांगला पदार्थ झाला ना की आधी माझ्या घरी येते प्लेट. हो. पण काय सांगाल, यांनी स्वभावात एक बदल करायचा असेल? कोणताच बदल करायची गरज नाही. हा? कोणताच नाही ना, म्हणजे किती काय उपयोगच होणार नाही. हो ना. त्यांच्याकडे द्या. नमस्कार. आपण कोण? मी त्यांची छोटी जाऊबाई अपर्णा पाटील. कुठे असता आपण? मी राहायला? डोंबिवलीला असते. मी टीचर आहे. मग काय मी खाली बसून मांडी आता सध्या वेकेशन चालू आहे. होय ना. तुमचं आधी लग्न झालं की त्यांचं? ना त्या मोठ्या आहेत, त्यांचं आधी झालं. त्यांचं 17 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. तुमच्या लग्नाला 12 वर्ष झाली. मग तुमची एकत्र राहण्याची वेळ आली फार? नाही, बऱ्याच सगळे फंक्शन आम्ही एकत्रच करतो. दिवाळी असू देत, गणपती असू देत, आम्ही एकत्रच असतो. आणि काय सांगाल यांच्या? वहिनींचा स्वभाव अगदी मनमिळावू आहे. बरं. एकदम शांत स्वभाव. आणि एक गोष्ट जी मला त्यांच्याबद्दल आवडते ती म्हणजे शी इज अ सुपर मॉम. म्हणजे मुलांची काळजी ते इतके छान घेतात. साहिल असू दे, अथर्व असू दे, किंवा माझा वेदांत जेव्हा येतो, त्या सगळ्यांची काळजी एकदम चोख व्यवस्थित करतात. म्हणजे आपल्या मायेने करतात. अरे वा वा. आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? छान आहे, गोड आहे हं. आणि खूप सगळं छान प्रेमाने करते. असं कधी वाटलं नाही की हां ती जाऊबाई आहे किंवा काय असं. खूप छान आल्यापासून ती खूप छान करते सगळं. छान घर सांभाळते आणि आई बाबा असतात, आई बाबांचीही काळजी घेते. छान छानच आहे. कुमार, ती पावडर आहे ती टाक ना तिथे थोडी. मुंगे आले ते गोड आहेत. गोडगोड झालं. तरी ती मोठी असली तरी कार्याला फक्त आम्ही एकत्र येतो, पण सगळं मॅनेज करणं, आई वडिलांना सांभाळणं, हे करणं हे छोटीचं काम होय. आहे. ती अगदी व्यवस्थितरित्या ते सगळं पार पाडते. कधी आम्हाला कुठली उणीवच भासत नाही की तिथे गेल्यावर की आम्हाला हे काम आमच्यासाठी राहिलंय. बर. आता यानंतर एक खेळ आहे. या घरामध्ये 3 वस्तू लपवलेल्या आहेत. पहिला आहे चांदीचं नाणं, दुसरा आहे चांदीचा कुंकवाचा करंडा आणि तिसऱ्या वस्तूचं आव्हान मात्र मिस्टरांनी पेलायचं आहे. या संपूर्ण खेळासाठी 1 मिनिटाची वेळ. बघूया काय होणार. तुमच्यासाठी चांदीचं नाणं आणि पहिली म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय? किचनमध्ये कपाटात. वेळ 1 मिनिटाची, लवकर. हा नाही तर मग साखरेच्या डब्याच्या मागे डब्बा आहे, त्यात गुळ आहे खालच्या ह्याच्यात. तिघांना मिळून 1 मिनिटाची वेळ. आतापर्यंत लवकर सांगा त्यांना. 20 सेकंद झाली. किचन मध्ये साखरेच्या डब्याच्या मागे डब्बा आहे. हे आहे? नाही वहिनी जा, चांदीचं नाणं आहे. हे नाहीये हे नाही नाही. साखरे लवकर, वेळ सुरू झाली. साखरेचा डब्बा आहे ना, चहा साखरेचा पहिला आहे त्याच्या मागे. लवकर, 30 सेकंद झाली. 1 मिनिटात 3 वस्तू आणायचे. साखरेच्या डब्याच्या मागे गुळाचा डब्बा आहे. ठेवा. 45 सेकंद झालेली आहे आणि आता दोघांना 15 सेकंदाची वेळ आहे. तुमच्यासाठी जो जिता वही सिकंदर.
देवजी तर ते ट्रॉफी असेल, ट्रॉफी 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 इथे इथे साहिलची ट्रॉफी, साहिलची ट्रॉफी. हा या लवकर. हा ते उघडा असं. हा, ला 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 ला. वेळ संपली. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. कुंकवाचा करंडाही तुम्हाला मिळाला, अभिनंदन. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एका मिनिटामध्ये 3 वस्तू आणायच्या असतात. तिसरी वस्तू आणण्यासाठी वेळच राहिला नाही. त्यामुळे आज खरं तर ती भेटवस्तू ज्या दोघींना मिळतात ती सुद्धा मिळत नाही. कारण 3ही वस्तू मिळाल्या की ते बक्षीसही मिळतं. या तुमच्या सासूबाई. सासूबाई. खूप हुशार आहे. हा, छोट्या ऑफिसाचं मोठं ऑफिस तयार केलं IT मध्ये, बक्षीस पण घेतलं आणि मुलाला चांगलं शिक्षण देऊन 90% जास्त मार्क मिळाले SSC. म्हणजे खूप प्रयत्न केले, म्हणजे घर सांभाळून नोकरी सांभाळून एवढं केलं. खुश आहात तुम्ही एकदम, हो की नाही? हो. जावई अतिशय चांगले, मनमिळावू स्वभावाचे आहे हम्म. आणि समोरच्या माणसाला सांभाळून घेण्याची त्यांची वृत्ती. 17 वर्ष तेच करताय. द्या. छान मुलगी, अगदी लहानपणापासून कसला हट्ट नाही केला, काय नाही, त्रास अजिबात वाटला नाही. म्हणजे मुलगी आहे असा त्रास वाटलाच नाही. एकदम सुस्वभाव अगदी. आणि जावई जावई पण एकदम चांगलं. एकदम चांगले. म्हणजे आमच्या जसं घराला शोभेल अशा पद्धतीने जावई आमच्या आहेत. खुश आहात तुम्ही एकदम. एकदम तुमच्या चेहऱ्यावरच तो आनंद दिसतोय. म्हणजे आज आता आम्हाला टीव्ही समोर कॅमेरा समोर बोलायला मिळालं त्यांच्याबद्दल. होय होय. हे बाबा वाक्य नाही ठेवलं तरी चालेल, यांचं ठेवा. माझंही नाही वाक्य ठेवली तरी चालेल. सांगितलं माऊली, काळजी करू नका. पण एक समाधानी आहात ना तुम्ही समाधानी. या दोघांच्या संसाराबद्दल? समाधानी. बरं, आता मला विचारायचंय तुम्हाला, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा सगळ्यांचीच मागेन. कुठे ना कुठे कधीतरी काहीतरी चुकले असेल किंवा माझ्याकडून चूक झाली असेल त्याच्यासाठी सगळ्यांची क्षमा मागते. आणि धन्यवाद सुद्धा सगळ्यांचीच. सगळ्यांनी खूप साथ दिली. कधी काही चुकलं असेल, काय असेल त्यात सांभाळून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही सेम. काय सेम काय? कालच्याच गोळ्या आज घ्या. 5 दिवसात होतो ना. 5 दिवसाचा डोस झालाय तोच रिपीट करा. त्याच्यामुळे जसं माऊलीने म्हटलं त्याच्यात हो मध्ये हो त्यांनी सामावलेला आहे. बरं, मला सांगा, स्वतःमध्ये खरंच बदल करायचा असेल तर एक बदल कुठला करा? मला आवडेल तो, पण मला वाटत नाही की माझ्याकडून होईल. जसं माझ्या जाऊबाई बोलल्या की रिझर्वड आहे खूप. प्रयत्न करते मी कधीतरी की बोलायचा, पण नाही होते. मला आवडेल पण तो बदल करायला. आणि मग त्याच सांगतील की आता खूप बोलते. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, म्हणजे रोजच्या अनुभवावरनं आपले लोक चुका दाखवतात, ते ऐकून त्याच्यामध्ये काय आपल्याला इम्प्रुव्हायझेशन करायचं डेलीच शिकत असतो. शिकत राहायचं बस आयुष्यभर, एवढंच. बस. दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदात राहा. हा, आणि तुम्ही रिझर्वड तशाच राहा. कळलं? असं मी म्हणणार नाही, जेवढं काही प्रयत्न करायचा आहे तेवढा करा, पण 17 वर्ष सगळं आनंदात चाललेलं आहे. ते एकमेकाला ऍडजस्ट करण्यामध्ये, एकमेकाला समजून घेण्यामध्ये, काही गोष्टीत बोलायचं असताना सुद्धा न बोलल्यामुळे किंवा काही गोष्टीत बोलल्या असत्या तर गडबड झाली असती. अनेक गोष्टी असतात. म्हणजे याच घरात नाही, प्रत्येक घरामध्ये सगळं सुखाचा संसार सुरू आहे. सगळं कुटुंब ज्या उत्साहाने तुम्हाला प्रतिसाद देत होतं, एकमेकाचं मन सांभाळणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा ते असंच करत राहा, आनंदात राहा. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा, संपूर्ण परिवाराला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.